वैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। अथ श्रीमद्भगवद्गीतासु द्वादशोऽध्यायः भक्तियोगः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तम् तेषां के योगवित्तमाः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः। ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् व्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते प्राप्यते। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधस्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः। अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव
मदर्थमपि कर्माणि कुर्वन् Sorry. सिद्धिमवाप्स्यसि Sorry. तथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखः सुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः संगविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् तर आपण 12वा श्लोक बघितला होता. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागः त्यागात शांतिरनंतरम. अशा प्रकारे भक्तियोगाच्या ज्या चढत्या पायऱ्या आहेत त्या या श्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत की नुसता अभ्यास करण्यापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ आहे. जो काही आपण अभ्यास करतो जी काही आपण साधना करतो त्या साधनेच्या पाठीमागचं जे तत्व आहे ते तत्व जाणून घेणं हे फार महत्वाचं आहे आणि ते तत्व जाणून जर साधना केली तर ती साधना फलित होते. आणि ते तत्व जाणून साधना केल्यानंतर ती साधना व्यवहारात उतरवण्यासाठी म्हणजे जे ज्ञान आहे ते ज्ञान पचवण्यासाठी
ध्यान आवश्यक आहे. सो डायजेशन अँड असिमिलेशन ऑफ नॉलेज टेक्स प्लेस थ्रू मेडिटेशन. अदरवाइज द नॉलेज विल बी ओनली इंटलेक्च्युअल टाईप ऑफ नॉलेज. म्हणजे आपण जे पुस्तकामध्ये वाचलेलं असतं, व्याख्यानामध्ये ऐकलेलं असतं, ते एक प्रकारे बौद्धिक स्तरावर मिळालेलं ज्ञान असतं. ते बौद्धिक ज्ञान व्यवहारात उतरवण्यासाठी ध्यानाची गरज असते. सो वेन दॅट नॉलेज गेट्स assimilated through knowledge, then it gets translated into action. म्हणून ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ध्यानात कर्मफल त्यागा. ध्यानापेक्षा सुद्धा श्रेष्ठ कर्मफलाचा त्याग आहे. गीतेमध्ये समत्व त्याग याला प्रचंड महत्व आहे. सो इफ यू रिनाउन्स ऑल ऍक्शन, इट ब्रिंग्स ए काइंड ऑफ एम्प्टीनेस. त्याच्यामुळे अहंकार नाश होऊ शकतो कर्मफलाचा त्याग केल्यामुळे. कारण कर्मफलाची अपेक्षा ही अहंकारालाच असते, आणि जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत परमेश्वर मिळू शकत नाही. आणि आपण ते कबीराचं वचन बरेच वेळा पाहिलेलं आहे. कबीर असं म्हणतात की जेव्हा मी परमेश्वराला प्रार्थना केली की माझ्या या हृदय सिंहासनावर तू विराजमान हो, तेव्हा कबीर असं म्हणाले, परमेश्वर म्हणाला की त्या हृदय सिंहासनावर जोपर्यंत तू बसलेला आहेस तोपर्यंत मी कसा येऊ. आपल्या हृदय सिंहासनावर हा अहंकार बसलेला आहे, आणि जोपर्यंत अहंकार बसलेला आहे तोपर्यंत परमेश्वर कसा येणार. आणि हा अहंकार जाऊन जेव्हा परमेश्वर येतो तेव्हा फक्त परमेश्वरच उरतो. आणि म्हणून ती जी अत्युच्च अशी स्थिती आहे त्या बाबतीत कबीर असं म्हणतात की जब हम थे वह नाही, अब वो है हम नाही, प्रेम गली बहु साकरी तामे दोन समाई. की जोपर्यंत मी होतो तोपर्यंत तो नव्हता, आणि आता फक्त तो आहे आणि मी नाहीसा झालेला आहे. कारण ही प्रेम नावाची जी गली आहे, हे जे हृदय सिंहासन आहे, तामे दोन समाई, तिथे दोघांकरता जागा नाहीये. तिथे फक्त एकच असू शकतो, एक तर परमेश्वर असू शकतो, नाही तर तुम्ही असू शकतो. तेव्हा अहंकार नाश ही भक्ती योगाची पराकाष्ठा आहे, आणि तीच कबीरांनी सांगितलेली आहे या बाबतीत. आणि म्हणून अहंकार नाश ही सगळ्यात मोठी साधना आहे. तर आपण भक्ती योग किंवा भक्ती साधना म्हणून जे करत असतो, पूजा पाठ वगैरे करत असतो. yesterday also we saw about that intrinsic faith. की त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की एनी काइंड ऑफ रिलीजियस ऍक्टिव्हिटी इफ इट इज डन कंटिन्युअसली ऑन रेग्युलर बेसिस, इट बिकम्स व्हॉट इज नोन एज इंट्रिन्सिक फेथ. की तशी जी श्रद्धा आहे ना, ती श्रद्धा ही वेगळ्या प्रकारची असते, आणि तशी जरी श्रद्धा असेल तरी आरोग्यासाठी, आयुर्मर्यादा वाढवण्यासाठी ती उपयोगी पडते, असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आपण अनेक प्रयोगामध्ये ते पाहिलेलं आहे. बट what we are doing really in the name of bhakti is sometimes wrong and sometimes highly negligible. की आपण काय करतो, आपण स्वतःला भक्त म्हणवतो, म्हणून जे पुढचे श्लोक आता येणार आहेत तेव्हा भगवंत भक्ताची वेगवेगळी लक्षणं आपल्याला सांगणार आहेत. ती आपण तपासून पाहिली पाहिजे आपल्याला भक्त म्हणण्याच्या आधी. कारण आपली भक्तीची कल्पना एवढीच असते की दिवसा मी कधीतरी देवाची पूजा करतो, आणि देवाची पूजा करीत असताना सुद्धा आपण शांत असतो की नाही हा एक प्रश्नच आहे मोठा. खूप मोठ्या मोठ्याने स्तोत्र म्हणायची, खूप मोठ्या मोठ्याने घंटा वाजवायच्या, आणि देवळांमध्ये सुद्धा आपल्याला असंच दिसून येतं की लोक जातात ना, खूप जोर जोरात घंटा बडवतात पहिली गोष्ट म्हणजे, आणि खूप जोर जोरात देवाचं नाव घेतात.
की जणू काय त्याला असं सांगायचं असतं की परमेश्वरा बघ बाबा मी आलेलो आहे, लक्ष आहे ना तुझं, हा बघतोयस ना मला. आणि सो मच ऑफ नॉईज. म्हणूनच कबीर एका ठिकाणी फार सुंदर असं म्हणतात की इतने को चिल्लाते भाई, क्या तेरा खुदा बहरा है? इतने क्यों चिल्लाते भाई, क्या तेरा खुदा बहरा है? इतकं बेंबीच्या देठापासून तुम्ही कशाला बोंब मारताय परमेश्वराच्या नावाने, इतक्या जोर जोरात तुम्ही. आणि म्हणूनच मला आठवतंय पु ल देशपांडेंचं एक फार सुंदर नाटक होतं की ज्याच्यामध्ये विठोबाच्या समोर लोक आरती म्हणत असतात आणि अतिशय जोर जोरात ढोल ताशे वगैरे बडवत असतात. आणि त्याच्यात असं दाखवलेलं आहे अतिशय मजेदार की विठोबाचे हात जे त्याच्या कटीवरती असतात ते थोड्या वेळाने त्याच्या कानावरती जातात असे. सो द नॉईज बिकम्स इम्पॉसिबल इवन फॉर द लॉर्ड. अँड दॅट इज व्हॉट वी रिअली सी इन द नेम ऑफ भक्ती. हा, तर ही खरी म्हणजे भक्ती नाहीये. इट शुड बी सायलेंट कम्युनिकेशन विथ गॉड. व्हॉट इज एक्सपेक्टेड इज व्हेरी सायलेंट कम्युनिकेशन विथ गॉड. दॅट इज द मेन थिंग. आणि म्हणूनच आपली देव देवळं ही जी असतात ही काही फारशी भक्तीच्या मार्गाला जाण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात असं मला वाटत नाही. म्हणजे परमिट मी टू tell my own little experience. I was in 20s at that time. म्हणजे 50 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे की मी 20 एक वर्षाचा त्यावेळी होतो आणि माझ्या आई बरोबर मी काशीला गेलो होतो. काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये गेलो होतो. अँड बिकॉज इट इज विश्वनाथ, probably it was allowing not only the human beings but everybody whosoever was to enter into the temple, they were all there. म्हणजे त्या मंदिरामध्ये आता मला माहिती नाही, आता 50 वर्षापूर्वीच आहे, आता बरचसं बदललं असेल अशी आशा करूया. पण त्यावेळे तर म्हणजे बैल गाई आणि बोकड सुद्धा असायचे. आणि काही काही बोकड तर असं असायचंय की ती येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला ढुश्या द्यायचे आणि त्यांच्या हातावरला जो प्रसाद वगैरे असा तर खाली पडला की खायचे. अँड देन ऑल सॉर्ट्स ऑफ फिल्थ, इवन काउडंग अँड ऑल दॅट इन दी, म्हणजे तो जो परिसर होता त्याच्यामध्ये सगळी घाण. आणि ते बोकड परवडले आणि त्या गाई बैल परवडले. आणि त्यांच्यापेक्षा जास्त कटकट करणारे म्हणजे त्या काळात पंडे होते, पंडे. आता नसतील कदाचित बहुतेक. सो दे यूज टू कम आफ्टर यू ऑलमोस्ट. यहाँ पैसा रखिये, ये भगवान का ऐसा है, ये भगवान का वैसा है. आणि मी अगदी वैतागून गेलो होतो त्यावेळी. आणि मला तर इतका वैताग आला त्यावेळी. एक मला विहीर दाखवली होती. आय डू नॉट नो इवन स्टील दे आर टेलिंग द सेम वे ऑर नॉट. की तिथून पलीकडेच मशीद दिसत होती. आणि त्या पंड्याने असं सांगितलं कि असल में तो काशी विश्वनाथ का मंदिर उस समय वहां था, जहां आप देख रहे हैं मस्जिद वहां था. और जब वो मुसलमानों ने आक्रमण किया तो वहां से शिवजी भागे और भागने के बाद ये कुएं में आके कूद पड़े हैं. मला इतका राग आला. मला असं वाटलं की बघ तुमचं शिवजी जर तुमचं स्वतःच जर रक्षण करू शकत नाही तर ते आमचं काय रक्षण करणार. अँड आय वॉज रिअली पर्टर्ब्ड अँड रिअली अँग्री. आणि म्हणून मी आईला म्हटलं की आई मला तर असं वाटतं की ईश्वर कुठेही असेल जगात पण इथे नक्की नाहीये. God cannot be here. It's such a dirty place full of noise and all that. Of course, but the answer which was given by me, by my mother, it still rings in my ears. की आईने त्यावेळी उत्तर दिले ते सुद्धा विलक्षण होत होतं. आई मला असं म्हणाली, माझी आई 3री 4थी शिकलेली असेल पण प्रचंड वाचन वगैरे करायची. पण आणि मी त्या काळी एकदम कॉलेजियन आणि स्वतःला खूप सुशिक्षित असा मानणारा वगैरे होतो. बट व्हॉट शी सेड इज, तू इथे परमेश्वराचं दर्शन घ्यायला आलेला आहेस का हे सगळं बघायला आलेला आहेस? जर परमेश्वराचं दर्शन घ्यायला आला असेल तर हे इकडे सगळे कशाला बघतोस तू? असं समज ना की परमेश्वर एक प्रकारे आपली परीक्षा घेतोय. या सगळ्या गोंधळातून सुद्धा तू माझं दर्शन घेऊ शकतोस का नाही असं परमेश्वर विचारतोय. सो दॅट वॉज अनदर थॉट, रिअली वंडरफुल थॉट विच शी गेव मी. बट देन
वन थिंग विच इज देअर इज दॅट अशा प्रकारे जे वातावरण असतं ते भक्तीला फारसं उपयुक्त असं असतं असं वाटत नाही. आणि म्हणूनच ऍक्च्युअली आपल्या देवदेवळांमध्ये जी खरी सिस्टम आहे ती आपण पाळली पाहिजे. म्हणजे इवन when you enter into any Shiva temple, if you enter for instance, and this also we have discussed many times, शिव मंदिरामध्ये इतकी उत्कृष्ट प्रतीक आहेत की पहिलं तर बाहेर नंदी असतो. सो फर्स्ट यू हॅव टू टेक दर्शन ऑफ नंदी, आणि नंदी तिथे शांत बसलेला असतो. द सिग्निफिकन्स ऑफ दॅट इज आपल्यामधलं जे पशुत्व आहे ते तिथे ठेवायचं असतं, ते तिथे बाजूला ठेवायचं असतं. एव्हरीबडी हॅज व्हॉट फ्राईड वुड कॉल ॲज इड. अबोध मनामध्ये पशुत्वाच्या भावना सगळ्यांमध्येच आहेत. तर त्या तिथे पहिल्यांदा पशुत्व बाजूला ठेवा. पुढे गेलं की आपल्याला कासव दिसतं. दॅट टेल्स यू दॅट यू हॅव टू रिअली विथड्रॉ द सेन्सेस फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह ऑब्जेक्ट. कूर्मोंगा यदा संवरते चायम कूर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, असं पण भगवद्गीतामध्येच वाचलेलं आहे की ज्याप्रमाणे कूर्म म्हणजे कासव आपलं अंग आतमध्ये खेचून घेतं, तसं परमेश्वराचं दर्शन घेण्याआधी कासवाचं दर्शन कशा करता घ्यायचं की आपल्या इंद्रिय सगळी आत खेचून घ्यायची असतात. वी डोंट गो टू द लॉर्ड फॉर सेव्हरल डिमांड्स, मला हे दे मला ते दे. दिस इज अर्थार्थी टाइप ऑफ भक्ती. दिस इज लोअर काइंड ऑफ भक्ती. दिस इज नॉट भक्ती इन अ वे. आणि म्हणून अशा प्रकारे इंद्रियांना आत खेचल्यानंतर परमेश्वरापाशी उभं राहून परमेश्वराला नमन करावं असं म्हणतात. न मन. It should be a state of no mind actually. When you stand before the Lord, it should be a state of no mind. And that is how really bhakti should be tried, and not really the ritualistic thing which we do every day. It's okay. Instead of not doing anything at all, at least if we do ritual now and then, we may get connected with the higher consciousness. परंतु खरं तर नमन स्थितीमध्ये येणं, अमनस्क स्थितीमध्ये येणं, शांत होणं आणि परमेश्वराशी शांत भावानी संवाद साधणं, हे खरं म्हणजे भक्तीचं. इट शुड बी सायलेंट कम्युनिकेशन विथ गॉड. दॅट शुड बी द आयडिया बिहाइंड भक्ती. आणि असे जे भक्त असतात ते पूर्णत्वाला पोचतात. आणि तशा प्रकारच्या भक्तांची जी लक्षणं आहेत ती आता आपण वाचणार आहोत. सो द रियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द रियल डिव्होटीज, आणि यातली किती आपल्यापाशी आहेत हे आपण तपासून बघितलं पाहिजे. कुठपर्यंत याच्यामध्ये आपण जातो हे आपण बघितलं पाहिजे. सो दॅट इज द लेसन विच इज देअर. वी आर ऑल ॲट सर्टन लेवल, बट we should strive to achieve these levels which are given in these shlokas from 13 onwards. म्हणजे 13व्या श्लोकानंतर भक्तांची वेगवेगळी लक्षणं सांगितलेली आहेत. आणि हे भक्त मला प्रिय आहेत. दे आर व्हेरी नियर टू मी. आय लव्ह देम. दॅट इज व्हॉट योमत भक्त समे प्रिया, असं परमेश्वर सांगत आहेत. तर पहिलं 13वा श्लोक आपण वाचूया. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. सो दीज आर सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ भक्त. म्हणजे आपण 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत आणि आसुरी संपत याची चर्चा करणार आहोत. तर सगळे दैवी संपत म्हणजे दिस इज ऑल दैवी संपत, की अशा प्रकारचे गुण ज्याच्यामध्ये आहेत तोच खरा म्हणजे परमेश्वरापाशी जाऊ शकतो. तोच खरा म्हणजे परमेश्वराचा खरा भक्त होऊ शकतो. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यातलं पहिलं द फर्स्ट अद्वेष्टा सर्वभूतानाम. कुणाचाही जो द्वेष करत नाही, द्वेषाची भावना ज्याच्या मनामध्ये येत नाही,
not only human beings, sarvabhutanam, all creatures. Now let us try to verify this, की आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांविषयी सुद्धा कितीतरी द्वेष भावना आपल्या मनामध्ये असते. So much of hatred is there within us for so many people, and it remains there for very very long time. काहीतरी लहानपणी घडलेल्या स्मृती सुद्धा अजूनही असतात आणि तो मनुष्य समोर आल्यानंतर त्या स्मृती जागृत होऊन तसाच द्वेष परत प्रकट होतो, इतका तो खोलवर गेलेला असतो. आणि नॉट ओनली अबाउट द ह्युमन बीइंग्स, ही सेड सर्वभूतानाम, इवन फॉर ऑल क्रिएचर्स which are there in the house. So what Krishna is saying that की तुमच्या घरामध्ये डास असतील, तुमच्या घरामध्ये पाल असेल, तुमच्या घरामध्ये उंदीर असेल, सो मेनी क्रिएचर्स. आणि समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये अतिशय सुंदर असं सांगितलेलं की मनुष्य म्हणतो हे माझं घर आहे, परंतु त्यावेळे पाल पण नसते की माझं घर आहे. उंदीर म्हणत असतो हे घर माझं आहे, डास म्हणत असतो हे घर माझं आहे. ऑल दोज क्रिएचर्स ऑल्सो से दॅट दिस इज माय हाऊस. Okay, but we claim that this is only my house, and we say that you don't have any right to remain in my house, so I will drive you all out or I will kill you. Okay, तर परमेश्वर असं म्हणतो जो भक्त असतो अद्वेष्टा सर्वभूतानाम, की द्वेषाची भावनाच त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही. त्याच्या मनामध्ये फक्त फक्त प्रेम भावना. कारण प्रेम हे भक्तीचं मुख्य साधन असल्यामुळे या प्रेमामध्ये परिपूर्णता आली. सातू अस्मिन परमप्रेम स्वरूपा, परमभक्ती जी असते ते परमप्रेम स्वरूप तो होतो आणि त्याच्यामुळे प्रेमाशिवाय काहीच उरत नाही. सो ही कॅनॉट बट लव्ह एव्हरीथिंग, द होल एक्झिस्टन्स इटसेल्फ. आणि अशा अनेक आपण कथा संत महात्मांच्या सुद्धा ऐकतो की त्यांच्या मनामधून द्वेष अजिबात निघून गेलेला होता. संत एकनाथ महाराजांच्या बाबतीत असं सांगतात की ते एकदा गंगेमध्ये म्हणजे गोदावरीमध्ये स्नान करीत असताना अर्घ्य द्यायला गेले सूर्याला, आणि त्याच्यावेळी त्यांच्या हातामध्ये विंचू आला आणि अर्थातच तो विंचू त्यांना डसला आणि डसल्यामुळे एक प्रकारे प्रतिक्षिप्त क्रिया जशी असते तसं तो हातातून पडला आणि पडल्याबरोबर तो बुडायला लागला. परत तो बुडायला लागला म्हटल्यानंतर परत संत एकनाथांनी त्याला उचलला ओंजळीमध्ये, परत तो डसला, परत त्यांच्या हातातून खाली पडला. असं 5-6 वेळा झालं आणि 6-7 वेळा झाल्यानंतर त्यांनी हळूच तो किनाऱ्यावर फेकला आणि तो विंचू त्याच्या जागी निघून गेला. आणि एक मनुष्य बघत होता आणि तो म्हणत होता, महाराज तुम्हाला हा सतत एवढा डंख मारतोय, आम्ही माणसं तर चपलेने हाणून काढतो तो दिसल्याबरोबर, तुम्ही त्याला कसा वाचवलात? तर संत एकनाथ महाराज त्यांना म्हणाले की डंख मारणं हा विंचवाचा धर्म आहे, बुडत्याला वाचवणं हा मानव धर्म आहे. आम्ही दोघे एकमेकांचा धर्म पाळत होतो. तो त्याचा धर्म पालन करत होता, मी माझं धर्म पालन करत होतो. तर द्वेष म्हणजे तो आपल्याला डंख मारतोय यामुळे सुद्धा त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला नाही. दॅट इज द थिंग, दॅट वॉज संत एकनाथ महाराज. आणि सो मेनी सेंट्स, सो मेनी ऑफ देम, दे हॅव शोन इट इन देअर लाईफ. हे नुसतं तत्वज्ञानात लिहिलेलं नाही. सो दे ऍक्च्युअली भक्त जेव्हा त्या पातळीला येतो तेव्हा हे गुण प्रकट होऊ लागतात. म्हणजे योग वसिष्ठामध्ये असं म्हटलेलं आहे की असं नाहीये की या गुणांचं एकत्रीकरण करून त्यांचं पालन करायला भक्त सुरू करतात. इट इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ देअर भक्ती. त्यांची भक्ती अशा उच्च स्थितीला पोहोचते की हे प्रकट होतात. म्हणजे योग वसिष्ठामध्ये असं म्हटलेलं आहे की वसंत ऋतूमध्ये ज्याप्रमाणे झाडाला पालवी फुटते नैसर्गिकपणेच, त्याप्रमाणे मैत्री, करुणा अशा प्रकारच्या ज्या भावना आहेत त्या योग्यामध्ये, साधकामध्ये आपोआप प्रकट होऊ लागतात. म्हणून ही लक्षणं आहेत त्यांची, भक्ताची ही लक्षणं म्हणून सांगितलेली आहेत. सो
अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच. मैत्री भावना, ही इज अ फ्रेंड ऑफ एव्हरीबडी. म्हणून जो खरा भक्त असतो ना, त्याच्याशी सगळेच जण असतात. You know, and it was told about Saint Francis of Assisi, who was a very great Christian saint. It is very well known that he used to sit somewhere, and many birds will come and sit on his shoulders, sit on his thighs, sit on his head, and then, as if talking to them, he used to converse with them all the time. त्या पक्ष्यांबरोबर बराच वेळ त्याचं संभाषण चालायचं, as if they know each other. And he was one with the nature and all the pashu, pakshi, sare, all creatures. And once when Saint Francis of Assisi was walking in the garden, there was a rose plant, and suddenly those thorns, they pricked his skin. आणि सेंट फ्रान्सिस तिथे बसला आणि तो म्हणाला, किती सुंदर आहेस रे तू, हा, तुझं फूल हे किती सुंदर आहे, परंतु मग तुला हे काटे कशा काटलायत या फुलाच्या खाली. इतकं प्रेमाने तो बोलला की असं म्हणतात की तत्क्षण त्या गुलाबाच्या झाडावरचे सगळे काटे गळून पडले. दिस इज व्हॉट दे बिकम सो मच वन विथ द नेचर. दिस इज कॉल्ड मैत्री भावना. सो ऑल these they are happenings in the life of saints and sages. की हे खरोखर आपल्याला पाहायला मिळतं भक्तगणांच्या बाबतीत. सो अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकारः सम दुःख सुख क्षमी. निर्ममो, की मी आणि माझं ही भावनाच त्यांची निघून गेलेली असते. कोणत्याही ईश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत त्यांना ममत्व नसतं. ओनली गॉड अँड नथिंग एल्स, अँड एव्हरीवेअर दे सी गॉड ओनली. निर्ममो, मी आणि माझं हे संपूर्णपणे नाहीसं झालेलं असतं. निरहंकार, यालाच आपण अहंकार नाश म्हणजे ज्या आधीच्या श्लोकात की सर्व कर्म फलत्याग, हे झाल्यानंतर अहंकार नाश होतो. निरहंकार, इवन द टिंज ऑफ इगो कॅन सेपरेट वन फ्रॉम द लॉर्ड. म्हणून राधेच्या बाबतीत सुद्धा असं म्हटलं जातं की वन्स राधा वॉज जेलस ऑफ कृष्णाच फ्ल्यूट, की राधाला कृष्णाच्या बासरीबद्दल असूया वाटायला लागली. आणि ती कृष्णाला म्हणाले की मला माहितीये माझ्यापेक्षा तू बासरीवरच जास्त प्रेम करतोस, कारण तू जिथे जिथे जातोस बासरी तुझ्या बरोबर असते. कधी वृंदावनला, कधी मथुरेला, कधी आणखीन कुठे, बासरी सतत तुझ्या बरोबर असते. मला मात्र तुझा विरह सहन करावा लागतो. सो व्हॉट डज इट मीन? इट मीन्स यू लव्ह युअर फ्ल्यूट मोर दॅन मी, आणि त्याच्यामुळे मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही म्हणून रुसवा धरला राधेनी. तर कृष्ण ऍज युज्युअल, यु नो, ही वॉज always in a state of balance, so he just smiled and he said that you want to know the secret, why don't you ask the secret to the flute. की तू ह्याचं रहस्य माझ्या बासरीलाच का नाही विचारत, ही तर बासरी ती सांगेल तुला त्यातलं काय रहस्य आहे. And then Radha actually looked at the flute and it was all empty from inside. The flute was totally empty from inside, and that was the secret of staying with God at all times. निमित्त मात्रम भव सव्य साचिन, की ती एक उपकरण झाली होती, ती फक्त एक निमित्त होती, भगवंताचं उपकरण होती. So that is what the message which he gives to a tinge of ego separated Radha from Krishna. Even that tinge of ego should vanish finally. Then only samarasata भक्तीमध्ये येऊ शकते. म्हणून निरहंकार हा, की अहंकाराचा कण सुद्धा राहता कामा नाही, तरच परमेश्वरापाशी भक्त समरस होऊ शकतो. निर्ममो निरहंकारा सम दुःख सुख क्षमी. सुख आणि दुःख याच्यामध्ये समत्वाचा भाव येतो. ही नायदर डिप्रेस
when he is in pain, nor elated if he is happy. म्हणजे सुख दुःखामुळे त्याच्या मनामध्ये अशा उर्मी उठत नाहीत किंवा imbalance is not created either by sukha or dukha. ही समत्वाची भावना कंटिन्युअसली दिस समत्व and tyaga, they are the main tones of Bhagavad Gita, which is always told about. त्याग करून करून शेवटी अहंकाराचा त्याग येतो. आणि म्हणून रामकृष्ण परमहंस नेहमी असं म्हणायचे की गीता म्हणजे काय हे तुम्हाला जर माहित व्हायला पाहिजे असेल ना, तर खूप वेळा गीता 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 असं म्हणा, तर त्यागी 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 असं व्हायला लागेल. गीता म्हणजे त्याग. दॅट इज व्हॉट रामकृष्ण परमहंस यूज टू से. सो समदुःख सुख क्षमी. Kshama yachana. This is another very important characteristic of a bhakta, that the attitude of forgiving. How much do we have in us to forgive? That is godliness in us. Okay, की जो खरोखर क्षमा हृदयापासून जो क्षमा करतो, नाटक करणं नाही, पण हृदयापासून आपल्या शत्रूला सुद्धा जो क्षमा, केवढं कठीण आहे खरं म्हणाल तर. अतिशय कठीण आहेत या गोष्टी. या गोष्टी बुद्धीला पटतात परंतु या क्रियेमध्ये उतरत नाहीत. आणि याचं कारण आपण पुढे जाऊन सुद्धा याच्याविषयी खूप चर्चा करणार आहोत. पण याचं मेन कारण म्हणजे द लोअर नेचर. आपली प्रकृती अपरा आणि परा प्रकृती आहेत. त्यातली अपरा प्रकृती जी आहे, ज्याच्यामध्ये मन बुद्धी अहंकार यांचं राज्य चालतं, त्या राज्यामध्ये हे सगळं असंभव वाटतं. So long as this mind, body, intellect and ego, they are dominating our life, all these things become impossible for him or anybody. Okay, so transformation of all this into higher nature. म्हणून श्री अरविंदो असं म्हणतात की पहिली जी स्टेज आहे ती अपरा प्रकृतीतून परा प्रकृतीमध्ये प्रवेश करणं. सो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ दिस लोअर नेचर इंटू हायर नेचर हेच के भक्तगण करतात. आणि त्याच्यामुळे त्यांना नॅचरली all these characteristics which Krishna is mentioning, they manifest in them in the most natural way. So they forgive. म्हणजे Jesus Christ, the height of forgiveness is in Jesus Christ. When he was hanged, he was telling, when they were nailing, that Lord, please forgive them because they know not what they are doing. की त्या क्षणाला सुद्धा असं म्हणणं की जे त्याच्या अंगामध्ये खिळे ठोकत होते क्रॉसवर, की परमेश्वरा कृपा करून यांना क्षमा कर, कारण ते काय करतायत ते त्यांनाच कळत नाही, ती लहान बाळ आहेत. सो दिस इज हाईट ऑफ फॉरगिव्हनेस. असा असतो भक्त. समदुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी. ही इज फुल ऑफ कंटेंटमेंट. विथ भक्ती. म्हणजे एकदा अनन्य भक्ती झाली की ही सो फुल विथ लॉर्ड कॉन्शियसनेस दॅट नथिंग एल्स इज रिक्वायर्ड बाय हिम. संतुष्ट का होतो तो संपूर्ण, कशाचीच त्याला गरज राहत नाही. वन हू लिव्स इन गॉड कॉन्शियसनेस नीड्स नथिंग इन दिस वर्ल्ड. सो टोटली कंटेंटेड ॲट ऑल टाइम्स. दॅट इज अनदर व्हेरी सिग्निफिकंट थिंग. म्हणजे असा जो भक्त असतो सतत समाधानी वृत्ती असते त्याची. समाधान वाटेल ते होत असलं तरी समाधान. जगामध्ये काहीही होत असो, दे आर ऑलवेज हॅपी, ऑलवेज ब्लिसफुल. नथिंग इन द युनिवर्स perturbs them because they are full inside, full with God consciousness. म्हणून संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय. यत आत्मा असा दृढ निश्चयी आत्मा जो परमेश्वरापाशी सतत संलग्न असतो. वन हू इज ऑलवेज इन गॉड कॉन्शियसनेस. मय्यर्पित मनोबुद्धी. मन आणि बुद्धी ज्याने मला अर्पण केलेलं आहे. व्हॉट डज इट मीन बाय मय्यर्पित मनोबुद्धी? दॅट द माइंड डझंट गो एनीवेअर अदर दॅन गॉड कॉन्शियसनेस. द थॉट्स
in the intellect are always about God. तेव्हा मन आणि बुद्धी याच्यामध्ये परमेश्वराशिवाय दुसरा कोणताही विचार जेव्हा राहत नाही, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की मन आणि बुद्धी परमेश्वराला अर्पित आहेत. The mind and body had now surrendered completely to God, and therefore there is no thought except for God in the mind or in the intellect. That is what happens. So single-minded devotion, त्याला अनन्य भक्ती असं परमेश्वराने म्हटलेलं आहे. मय्यर्पित मनोभक्ती यो मद भक्त समे प्रिय, असा जो भक्त असतो की ज्याने मला सर्वस्व अर्पण केलेलं आहे, जो सतत संतुष्ट असतो, ऑल दीज कॅरेक्टरिस्टिक्स ही ज्याच्यामध्ये आहे, असा भक्तच मला अतिशय प्रिय आहे असं भगवान सांगतात. यस्मान नो द्विजते लोको. सो फर्दर कॅरेक्टरिस्टिक्स, नाउ ऑल दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ भक्त, की जो भक्त आहे भगवंताचा आणि जो भगवंताला अतिशय प्रिय आहे, त्याची सगळी लक्षणं या सगळ्या श्लोकांमध्ये आपल्याला सांगितलेली आहेत. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगैः मुक्तो यस् सच मे प्रिया. की अनदर व्हेरी वंडरफुल थिंग, की सभोवतालच्या वातावरणामध्ये, सभोवतालच्या लोकांमध्ये काही जरी झालं त्याच्या मनामध्ये उद्वेग निर्माण होत नाही. जो आपल्यामुळे दुसऱ्यामध्ये उद्वेग निर्माण करत नाही आणि जो बाकीच्या लोकांमुळे आपल्या आतमध्ये उद्वेग निर्माण करत नाही, दॅट मीन्स नायदर ही इरिटेट्स एनीबडी ॲट एनी टाइम, nor he gets irritated because of something outside. That means he doesn't react to the outside environment at all. की बाहेर काही घटना घडली तरी सुद्धा ज्याला कोणत्याही प्रकारचा उद्वेग येत नाही. काही त्याला जरी मृत्यू दिसला समोर होताना, काहीही दिसलं समोर होताना, कशाचाही जरी अनुभव आला तरी ती ईश्वरी इच्छा, ईश्वरच आहे फक्त, बाकी काही नाहीये. अशा दृष्टिकोनातून बाहेरच्या कोणत्याही परिस्थितीमुळे ज्याला उद्वेग मनामध्ये येत नाही. व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट. बट ऍक्च्युअली ही सीइंग गॉड्स हँड इन एव्हरीथिंग. हे बाकी सगळं जे जगतात चाललेलं आहे ते आपल्या, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अपरा प्रकृतीतून आपण जेव्हा बघतो तेव्हा ते आपल्याला अन्याय, अत्याचार वगैरे 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 असे आपल्याला त्याच्यामध्ये दिसत असतात. भक्ताला त्याच्यामध्ये फक्त परमेश्वराची लीला दिसते. दिस इज ओ दॅट इज युअर, ही तुझी लीला आहे, तू अशा प्रकारे तुझी लीला आहे आता. सो ही डझंट रिॲक्ट टू दॅट, नायदर बिकॉज ऑफ हिम एनिथिंग एल्स गेट्स इरिटेटेड. त्याच्यामुळे कुणाला उद्वेग निर्माण होत नाही. सो दिस इज द थिंग अगेन, टू द एक्सटेंट पॉसिबल. म्हणजे आपण जर भक्ती साधना करत असो तर हा सुद्धा एक फार महत्वाची साधना आपली होऊ शकते, की किती आपण दुसऱ्यामुळे आपल्यामध्ये उद्वेग निर्माण न होऊन देणं, तो कसाही असला तरी. What we do generally is we try to justify how right we were in getting angry with XYZ. की तो आहेच तसा, कुणालाही राग येईल, मला आला त्यात विशेष काय. सो वी ट्राय टू जस्टिफाय our reactions. Now what he is saying is that there should not be any reaction at all. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्नोसी. या तिसऱ्या प्रकारचं जे कर्म आहे ते भक्तालाच पॉसिबल होतं. बाकीचे सगळे कर्तुम अकर्तुम. कर्तुम हे अवर्स इज ओनली ऍक्शन अँड रिॲक्शन. There is action, we react immediately. This is the ordinary way in which we live our life. भक्त का असतो ना, he doesn't react to the external situation. तर हे सुद्धा बघणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला जर अशा एकदम थांबणार नाही ऑब्विसली. लेट अस नॉट ट्राय टू प्रिटेंड that we have become great bhaktas and nothing.
it will, the reaction will be there. But if we remember the stanzas, that why this reaction is there, how is it that I am allowing my mind to come to a state of imbalance and violence because of external stimuli? Whatever he is doing, I am not trying to justify it or say whether it is right or wrong. I am asking the question, why I am reacting to it. प्रत्येक भक्ताने हाच प्रश्न विचार की बाह्य जगतापासून जे काही होतंय जे काही होतंय ते बरोबर आहे का चूक आहे ह्याचा मी विचार करत नाहीये. भक्त असं म्हणत नाही की बाहेर चाललंय ते बरोबर आहे का चूक आहे. नाही, माझ्या मनामध्ये अशा प्रकारच्या प्रतिक्रिया का निर्माण होत आहेत. Why I am reacting? That is the thing. I am not trying to justify my reaction. So even if we stop justifying our reaction and try to attenuate it, की ठीक आहे पूर्वी मला जरा असं काही झालं की एकदम प्रचंड पारा माझा चढायचा, असं होत असेल तर आता तो थोडा कमी चढतो, थोडा आटोक्यात येतो, तर आपण असं म्हटलं पाहिजे की वी आर रिअली प्रोग्रेसिंग. गीता हे असं शास्त्र आहे की ज्यामध्ये आंतरिक स्थितीचं निरीक्षण हेच जास्त महत्वाचं आहे. हाच खरा अभ्यास आहे. That is the study, that is the sadhana which is continuously told in Bhagavad Gita. So yasmanno dvijate loko lokanno dvijate chaya harsha marsha bhavyod vegaihi mukto yas sachame priyaha. Here there is another very subtle thing which has been told. Harsha marsha bhavyod vegaihi. की हर्ष असो किंवा म्हणजे दुःख असो किंवा सुख असो याच्यामध्ये मनामध्ये आवेग निर्माण होतो नेहमी. वेग निर्माण होतो. हर्षामर्ष भयोद वेगही. 5वा अध्यायात सुद्धा हेच तत्व श्रीकृष्णाने अतिशय सुंदर सांगितलेलं आहे आणि ही फार मोठी साधना आहे. शक्नोशी हैवय सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम संयुक्त ससुखी नरहा. की काम क्रोध अशा प्रकारच्या ज्या भावना असतात किंवा हर्ष किंवा दुःख या ज्या सगळ्या हे जे सगळे मनाचे उद्रेक आहेत, दे आर कॅरेक्टराइज बाय द स्पीड ऑफ माइंड. एनी इमोशनल डिस्टर्बन्स इज कॅरेक्टराइज बाय स्पीड ऑफ माइंड. हे आपण लक्षात, हे भगवद्गीतेचं तत्व आहे ऍक्च्युअली. एनीथिंग, एनी इमोशनल थिंग इज कॅरेक्टराइज बाय मेंटल स्पीड. मेंटल स्पीड क्रिएट स्ट्रेस. स्ट्रेस इज इक्विव्हॅलंट टू स्पीड. ओके. तेव्हा आपल्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात, आपल्या मनामध्ये जे उद्रेक होतात मनाचे, राग येतो, खूप द्वेष निर्माण होतो. दॅट इज वाय काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य दे आर कॉल्ड एज अवर षड रिपूज. दॅट इज बिकॉज दे क्रिएट दॅट आवेग इन मना. they really trigger off speed in the mind, and that speed of the mind creates dukkha invariably, creates misery invariably. So this is another sadhana की आपण ह्युमन बिंग असल्यामुळे अशा प्रकारचे आवेग आपल्या मनात येतील, पण का आपण त्याचा स्पीड कमी करू शकतो का? सर योगा असं म्हणतो की इवन इफ यू गेट अवेअर दॅट येस I am getting angry, and that awareness that I am getting angry brings anger to half. That awareness, that mind is running now with great speed, with lot of emotion. If that awareness itself curbs the mental activity, and then consciously we should withdraw the speed of the mind. Yeah, all right. Try to calm down. Try to come to the balance. ओके. तेव्हा मनाचा वेग ओळखून तो कमी करणं ही सुद्धा फार मोठी साधना आहे आणि ही भक्तियोगाची साधना आहे आणि हीच खरी म्हणजे साधना आहे.
म्हणून इवन तुकाराम महाराज सुद्धा, डोंट टेक इट अदरवाइज, आय एम कोटिंग दिस बिकॉज तुकाराम हॅज सेड, ते असं म्हणतात की योगाची धारणा नाही प्राणायाम, चांडी यम नेम नित्याधिक, योग याग तपे देहाची या योग, ज्ञानाची या योग न सापडासी. की हे जे आपण यम नियम आसन प्राणायाम ही कसली साधन आले, तुकाराम म्हणतात ही कोणते, ही सांडी यम नेम प्राणादिक. हा, हे सगळं सोडून द्या, याचं काही कुठे कुठे मनाशी तुमचा संबंध आहे. इतक्या वर्ष आसन करतोय, इतक्या वर्ष प्राणायाम करतोय, पण एक क्षण सुद्धा आपल्याला आपला जर क्रोध आवरता येत नसेल, एक क्षणभर सुद्धा आपल्याला जर मन सांभाळता येत नसेल, तर ती कसली आली आहे साधना? दॅट इज व्हॉट ही इज आस्किंग. नाहीतर मग इंटलेक्च्युअलिझम इज अनदर साधना. व्हॉट इज सेइंग, योग याग तपे देहाची या योग, ज्ञानाची या लागे न सापडासी. म्हणून मग ज्ञान मार्गी लागले आपण की लेट मी फाइंड आउट इंटलेक्च्युअली द सिक्रेट. मिळणार नाही अजिबात. कशाने मिळेल? भावामुळे मिळेल. देव भावाचा भूकेला की यू सरेंडर युअर सेल्फ, यू यू लव्ह गॉड अँड एव्हरीथिंग इज देअर. तर हे जे सगळे ऑल दीज टिप्स आर गिवन ब्युटिफुली इन भगवद गीता अँड पर्टिक्युलरली इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर ऑफ भगवद गीता. की हा जो मनाचा आवेग आहे तो जो आवरू शकतो, योमद भक्त समे प्रिया, हर्षामर्ष भयोद्वेगेर मुक्तो यः सच मे प्रिया. या वेगापासून जो मुक्त झाला, one who is not allowing his mind to go to have all those emotional disturbances, he is my bhakta. I love that kind of bhakta. अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा, सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. कोणत्याही प्रकारची अपेक्षा ज्याला नाही, जसं काल आपण बघितलं की राधेला मोक्षाची सुद्धा अपेक्षा नव्हती. शी वॉज नॉट वर्शिपिंग लॉर्ड फॉर द सेक ऑफ लिबरेशन ऑर एनिथिंग. अनपेक्षा शुची दक्ष, शुची पवित्रता आणि ती सुद्धा अंतर्बाह्य पवित्रता. म्हणून एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थाम गतोपियः यस्मरेत पुंडरीकाक्ष सबाह्याभ्यंतर शुचिः. हाऊ भक्ता गेट्स प्युरिफाइड इंटरनली अँड एक्सटर्नली? यस्मरेत पुंडरीकाक्ष, by continuously meditating on him, by continuously chanting his name, sabahya abhyantara shuchihi. He is purified from within and without. So that is the purification of the soul. Udasi, no, he don't have any preferences. I want this. He is neutral to all the situations. Udasi, no, gatavyatha. Therefore, he has no misery at all. कोणत्याही प्रकारचं दुःखाकरता, दुःख निवारणाकरता तो परमेश्वराकडे जात नाहीये. हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वरा एवढं माझं दुःख आहे, प्लीज तू मला घेऊन जा. नो, गतव्यथा, ऑल दिस मिजरी इज ऑलरेडी गॉन. ओके. सर्वारंभ परित्यागी, therefore he doesn't have any initiative at all. He doesn't initiate anything because he doesn't have any preference for anything. सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिय. अशा प्रकारचा जो भक्त असतो तो मला अतिशय प्रिय असतो. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति, शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. जो ज्याला राग येत नाही, ज्याला द्वेष येत नाही, ज्याला दुःख होत नाही, ज्याला कोणची इच्छा नाही. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति, कोणत्याही प्रकारची इच्छा ज्याला, शुभाशुभ परित्यागी, शुभ आणि अशुभ हे दोन्ही ज्यांनी टाकून दिलेलं आहे. देयर इज नो आयडिया ऑफ व्हर्च्यू अँड वाईस इन हिज माइंड. भक्तिमान्य समे प्रिया. So it looks as if
whether he has become like a stone or what, that he doesn't have any sensation of any kind. यो न रुष्यति न द्वेष्टी न शोचति न कांक्षति, कशाचाच त्याच्यावर परिणाम होत नाही. सो हॅज ही बिकम like a stone which doesn't have any sensation at all. He has gone beyond all sensations. म्हणूनच काल सुद्धा मी असं सांगितलं की हे तामसिकतेतून निर्माण झालेलं आहे. अत्यंत तामसिक जो मनुष्य असेल त्याच्यात सुद्धा ही अशा प्रकारची लक्षणं की काही करा तो काठवरून हलणारच नाही. राग नाही, लोभ नाही, काही करायची इच्छा नाही, कशाचं सुख नाही, कशाचं दुःख नाही. He has become a stone because tamas has gone to the extreme in him. He is like जड वस्तू. भक्त जो झालेला असतो तो जवळजवळ गुणातीत अवस्थेला, म्हणजे सत्वाची सुद्धा परिसीमा या भक्तामध्ये असल्यामुळे ही सगळी लक्षणं दिसू शकतात भक्तामध्ये. सो इट इज एक्स्ट्रीम स्टेज ऑफ सत्व अँड ऑलमोस्ट ऑन द वर्ज ऑफ गुणातीत. दॅट इज व्हॉट इज हॅपन्स. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया, समा शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. सो दिस इज अगेन समत्वम योग उच्यते की शत्रू असो किंवा मित्र असो, मान किंवा अपमान, शीत किंवा उष्ण, या सगळ्या प्रती ज्याची समदृष्टी असते, नथिंग perturbs him really. He is always in a state of balance as Krishna himself was in all through the life. कोणत्याही प्रसंगामध्ये कृष्णा was always in a state of balance. संग विवर्जिता, he had no attachments at all. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित, जसा ठेवला असेल येन केनचित. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू दावे समाधान. असं भगवंत, असं तुकाराम म्हणतात ते याच करतात. पण त्यात ठेविले अनंते तैसेची राहावे म्हणजे तामसिकता नाही याच्यामध्ये. ऍक्सेप्टन्स ऑफ व्हॉट एव्हर लॉर्ड गिव्स. चित्ती असू दावे समाधान. ही इज ऑलवेज कंटेंटेड. तुल्य निंदा स्तुतिर मौनी, कोणी निंदा करो कोणी स्तुती करो. सो इफ somebody praises, he is not elated by that. जे काही आहे संतुष्टो येन केनचित, जसं परमेश्वराने जे काही दिलेलं आहे, उदरनिर्वाहाचं साधन असेल, घराला दिलेले छप्पर असेल, व्हॉट एव्हर, ही इज टोटली सॅटिस्फाईड विथ दॅट. अनिकेत स्थिरमती ही भक्तिमान में प्रियो नरा, ही इज ऑलवेज इन ए स्टेट ऑफ बैलेंस. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तम पर्युपासते, श्रद्धाधाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः. So yeah, the end of the chapter, Lord is telling की हे सगळ्या धर्माचं अमृत या 12व्या अध्यायाच्या निमित्ताने मी तुला पाजलेलं आहे. ये तु धर्म्यामृतमिदम. So the 12th chapter, which is a chapter on Bhakti Yoga, is actually the nectar of the Bhagavad Gita. ये तु धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते, श्रद्धादाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः. की हे जे अमृत जे पितात आणि त्याच्यामुळे अनन्य भक्तीने मला शरण येतात, असे सगळे भक्त मला अतिशय प्रिय आहेत. सो द इसेन्स ऑफ द भक्ति योगा is told in this last stanza of this beautiful chapter. ओम तत्सदिति श्रीमद् भगवद गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योग शास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे भक्ति योगो नाम द्वादशोऽध्यायः. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. अशा प्रकारे 12वा अध्याय आज आपण संपवलेला आहे आणि आता मला वाटतं परत आपण सोमवारी भेटणार आहोत, तेव्हा आपण 13वा अध्यायाला सुरुवात करणार आहोत. सो लेट अस मेडिटेट ऑन व्हॉट हॅज बीन टोल्ड ऑन इन 12th chapter and let us try to apply it in our life.
It is applied philosophy that is in Bhagavad Gita. So let us try to apply it. आणि खरोखरच त्याचा किती फायदा होतो हे आपण अनुभवानी जाणून घेतलं पाहिजे. सो लेट अस ट्राय टू डू दॅट. आपण असतो मा सद्गमय म्हणणार आहोत आणि त्याच्यानंतर हा सेशन इथे थांबणार आहोत. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा